झी 24 तास एक पाऊल पुढे। पक्षाच्या एकंदरीतच वाटचाली संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। ज्येष्ठ समाजसेवक कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर आहेत। कुमार, केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला त्याचबरोबर पक्षाच्या घटनेला देखील आज मंजुरी मिळालेली आहे। एकंदरीतच पक्षाची वाटचाल येत्या काळामध्ये कशी असेल, काय सांगाल? जर त्यांची वाटचाल आपल्याला काय असेल याचा अंदाज घ्यायचा असेल तर आतापर्यंत त्यांनी काय काय केले सार्वजनिकरित्या, वैयक्तिक आपल्याला माहित नाही, त्याचा जर अंदाज घेतला तर त्यांचा पक्ष आरोप करण्यामध्ये पुढाकार राहील आणि एक होईल त्याच्यामुळे की देशामध्ये भ्रष्टाचार हा विषय सतत विषय पत्रिकेवर राहील। पण आरोप पार्टी असं नाव दिलं असतं तर जास्त योग्य झालं असतं। आम आदमी असं नाव दिलं, आम आदमी म्हणजे कुठलाही पक्ष तसा आम आदमीचाच असतो, कारण आपण मतदानातून ते पक्ष पुढे जातात आणि मतदान आम आदमीच असतं। पण त्यांनी हे वैशिष्ट्य ठेवलंय आणि अण्णांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला नाही, पण त्यांना जे वाटेल ते अण्णांनी आपल्याकडे स्वातंत्र्य घेतलेलं आहे। कारण चारित्र्य दुसऱ्याचं शोधणं हे मला फार अजब कसं वाटतं। म्हणजे असं तर काय कोणाचं चारित्र्य शोधणं, आपलं जेवढं सार्वजनिक जीवन माहिती असतं त्याच्यावर आपण जजमेंट घेऊ शकतो, पण कोणाचं काय चारित्र्य कसं शोधायचं हे मला माहित नाही। म्हणजे मी त्या बाबतीमध्ये एखाद्या अनभिज्ञ असेल, पण चारित्र्य शुद्ध म्हणजे काय हे नेमकं माहित नाही। आणि याच्यामुळे काय की एक मध्यम वर्ग फार मोठा आहे भारतामध्ये, म्हणजे अलीकडे वाढलेला, त्यामुळे मध्यम वर्गाचं एक सेक्शन यांच्याबरोबर राहू शकेल जो व्यवस्थित आहे सगळं आणि त्याला दुसरं आरोप करायला आवडतं, असे लोक यांचे अनुयायी होतील, हे त्यांचं भवितव्य आहे। नक्कीच धन्यवाद कुमार, आपण झी 24 तासशी या संदर्भात केलेल्या चर्चेसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।